आज सगळ्यात मोठा आणि ज्वलंत प्रश्न काय असेल तर उन्हाळ्याचा आहे। आज आपण जर बघितलं की 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे आमच्या भागामध्ये कधी 25-30च्या वर टेम्परेचर गेलं नव्हतं, पण आज 40-42 डिग्री टेम्परेचर सगळीकडे जात आहे। उन्हाचा उकाडा असाही असा आपल्याला सगळ्यांना होतोय, 2 मिनिट बाहेर चालणंसुद्धा आपल्याला शक्य नाही आहे। तर अशा वेळी हृदयरोगाच्या रोगाने काय काळजी घ्यावी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ज्यांना हृदयरोग नाही त्यांनीसुद्धा काय काळजी घ्यावं हेही अतिशय महत्त्वाचं आहे। की उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या शरीराला पूर्णपणे हायड्रेटेड आपण ठेवलं पाहिजे। जे मिनिमम 3 ते 3.5 लिटर पाणी तरी आपण पिलं पाहिजे। सगळ्यात का हे महत्त्वाचं आहे की ज्यांना हृदयरोग असतो त्यांच्या शरीरामध्ये घामाने जर सतत स्वेटिंग आणि सॉल्ट आणि पाणी जर होत असेल तर हृदय डिहायड्रेशनमुळं रक्त हे घट्ट होतं आणि त्याच्यामुळं हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण हे वाढतं। त्यामुळं शरीरामध्ये आपण डिहायड्रेटेड न राहता पूर्णपणे व्यवस्थित पाणी पिणं, हायड्रेटेड राहणं हे अतिशय गरजेचं आहे। जेवढं शक्य आहे तेवढं ज्यावेळी आपण उन्हातून फिरून येतो त्यावेळी आपल्या अंगावर पाण्याने आपलं अंग पुसून घ्यावं, गार पाण्याने आपलं अंग पुसून घ्यावं। शक्य असेल तर आपण अंघोळ करावी। उन्हाळ्यामध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा अंघोळ जरी झाली तरी काय वाईट नाही, आणि ती पण थंड पाण्याने करावी। कारण आपलं जे बॉडीचं कोर टेम्परेचर आहे ते कोर टेम्परेचर आपल्याला कमी करायचं असतं। कारण जर ते कोर टेम्परेचर आपण जर कमी केलं नाही तर त्या उन्हामुळं हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये प्रसरण पावण्याची क्षमता जास्त वाढते, आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण जास्त पावल्यामुळे हृदयाचे ठोके आणि हृदयाचे आकुंचन हे जास्त वाढतं, आणि त्याच्यामुळं हृदयाचे ठोके वाढल्यामुळे ज्या लोकांना हृदयरोग असतो त्यांच्यामध्ये हे हृदयरोग व्हायचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं। त्यामुळे आपण जर आपली अँजिओप्लास्टी झालेली असेल, बायपास झालेली असेल तर उन्हापासून आपलं जास्तीत जास्त संरक्षण करावं। उन्हाळ्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपलं बॉडी टेम्परेचर, कोर टेम्परेचर हे कमी ठेवण्याचे प्रयत्न करावे। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे इनर बॉडी कोर टेम्परेचर कमी करतात म्हणजे ताक पिणे, पाणी पिणे, अशा प्रकारच्या किंवा आवळ्याचा ज्यूस आपण म्हणतो की आवळ्याचं सरबत आहे असं पिणं, हे जे आपण जर करत असू तर आपल्याला हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपलं कोर टेम्परेचर कमी करतं, आणि आपण मग याच्या हृदयरोगापासून नक्कीच वाचू शकतो। ह्यात थोडीशी काळजी आपल्याला मला वाटतं की आपण घेतली पाहिजे।